आयुर्वेदीय सुप्रजनन चिकित्सेची साथ बाळाचे स्वप्न शक्य करण्यास देईल मदतीचा हात. अधिक माहितीसाठी संपर्क करा वैद्य तेजस्विनी समीर भाले यांच्या पुणे औंध बाणेर येथील प्रकृती क्लिनिकला. संपर्क 98-225 20-175. प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, शास्त्रोक्त नाडी परीक्षा व स्त्री पुरुष वंध्यत्व निवारण केंद्र. श्रोतेहो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील MD आयुर्वेद असणारे डॉक्टर समीर भाले सर. डॉक्टर समीर सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, वेगवेगळ्या उपचारांबद्दल तुम्ही सांगताय आयुर्वेदातल्या, यातल्या बस्ती उपचाराबद्दल मागच्या भागात तुम्ही सांगितलं होतं. आता हे बस्तीचे उपचार कुठल्या कुठल्या आजारांमध्ये उपयोगी पडतात हेही तुम्ही सांगितलं. त्याच्यात उल्लेख तुम्ही केलात मणक्यांच्या विकारांचा. आज हा प्रॉब्लेम आपल्याकडे सगळीकडे दिसतोय, तर यासाठी आयुर्वेदात काय सांगितलं? नक्की. आपल्याला माहितीये की आपल्या पाठीच्या कण्याला, ज्याला आपण मराठीत कणा म्हणतो, त्याला आपण आयुर्वेदात मेरुदंड म्हणतात किंवा पाठीचा मणका आपण म्हणू. ते 33 मणके एकावर एक जसं विटार असतात तसे ते रचून आपला पाठीचा मणका तयार झाला. आपला कणा आहे, त्यातून मेंदूतून येणाऱ्या नसा सगळ्या हातापायाला आणि सगळ्या शरीराला ते जात असतात. त्यामुळे तो कणा पाठीचा हा खूप महत्वाचा असतो. तर त्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाने नक्कीच त्याची काळजी घेण्यासाठी खूप महत्वाचे उपाय सजेस्ट केलेले आहेत. आता आपण ज्यावेळेस पाठीचे विकार म्हणतो तर त्याच प्राधान्याने आपल्याला आता समाजामध्ये किंवा व्यवहारात दिसताना खूप कॉमनली दिसणारे गोष्टीमध्ये आजार असे आहेत की ज्याला आपण स्पॉन्डिलायटिस म्हणू. त्यात मानेचा स्पॉन्डिलायटिस असेल किंवा कमरेचा, ज्याला लंबर स्पॉन्डिलायटिस म्हणतात. त्याचबरोबर सायटिका म्हणून एक मोठ्या प्रमाणात आजार दिसतो. कमरेच्या खाली उजव्या किंवा डाव्या पायाला एक नस पूर्ण पायाच्या मागच्या बाजूने तुम्हाला त्रास देत असते. तिसरे लक्षण घेऊन खूप कॉमनली येतात ते पेशंट म्हणजे ज्याला PID म्हणतात, म्हणजे प्रोट्रुजन ऑफ इंटरव्हर्टिबल डिस्क. म्हणजे दोन मणक्यांच्या मध्ये शॉक ऑब्सर्व करणारी एक लवचिक गादी असते. तर त्या गादी काही कारणास्तव त्या मणक्यांच्या मधून सरकते आणि आजूबाजूने ज्या नसा जात असतात त्याच्यावर ते प्रेशर देते. आणि नसा माहिती आहेत आपल्याला की संवेदना घेऊन जाणाऱ्या किंवा ऑर्डर घेऊन जाणाऱ्या असतात, तर त्याच्यावर प्रेशर आल्यामुळे लक्षणं दिसतात किंवा त्रास होताना दिसतात. आता आपण ह्या 4 आजार जे म्हणले तुम्हाला, स्पॉन्डिलायटिस आहेत, मणक्याचं म्हणजे मानेचा असेल किंवा कमरेचा आहे, PID आहे म्हणजे मणक्यातली गादी सरकणं किंवा चकती सरकणं बोलतो ते, आणि सायटिका. हे आपण प्राधान्याने घेऊन 4 गोष्टींवर बोलूया. बहुतांश मणक्याच्या आजारांमध्ये लक्षणं दिसताना हे सामान्यतः सारखी दिसतात. ज्या नसांवर दाब देतात त्या नसांच्या ठिकाणी दुखावा येऊ शकतो. हातापायाला मुंग्या येताना दिसतात. मणक्याच्या त्या आजूबाजूचे स्नायू कडक होतात, पकडल्यासारखे होतात. त्याची हालचाल मंदावते. म्हणजे आता तुम्हाला मानेच्या मणक्याचा जर स्पॉन्डिलायटिस असेल तर तुमची मानेची हालचाल मंदावते, हाताची हालचाल मंदावते, हाताची ताकद कमी झाल्यासारखे दिसते, हाताला बधीरपणा येतो, हाताला मुंग्या आल्यासारख्या दिसतात. तसंच पायाच्या बाबतीत पण होतं. लंबर स्पॉन्डिलायटिस असेल तर कंबर भरल्यासारखी वाटते, कंबर थकल्यासारखी वाटते, दुखत राहते पाठ, उठबस अवघड होतं. जर पायाची ताकद कमी झाल्यासारखे वाटते, मुंग्या आल्यासारखे वाटतात, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय आहे की आपले मणके झिजायला लागलेले आहेत आणि झिजल्यामुळं जो आपल्या शरीराचा किंवा आपल्या अंगाचा दाब आहे तो त्या मणक्यावर येऊन त्या मणक्याची गादीवर येऊन त्या नसांवर पडतोय. प्रोट्रुजन ऑफ इंटरव्हर्टिबल डिस्क, ज्याला आपण मणक्यातली चकती सरकणं म्हणतो. चकतीमध्ये काय होते, चकती पूर्ण सरकते, नसांना दाब देते. स्पॉन्डिलायटिस जर आपण दुर्लक्ष केलं तर ते PID मध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता जास्त असते. किंवा कुठला ऍक्सिडेंट झाला, धक्का लागला, तुम्ही धपकीने पडला तर चकती पटकीने सरकू शकते. स्पॉन्डिलायटिस ही अर्ली स्टेज आहे, PID ही नंतरची स्टेज आहे. अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला जी गोष्ट दिसते ती म्हणजे सायटिका म्हणतो आपण. या सायटिका बद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. श्रोते हो, जीवनशैलीजन्य आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, ओबेसिटी, वंध्यत्व आणि इतर आजार, त्याचप्रमाणे पित्तविकार, पोटविकार, संधिविकार अशा आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीसाठी आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी संपर्क करा प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील डॉक्टर समीर भाले यांना. डॉक्टर समीर भाले सर महिन्यातून पहिल्या रविवारी अकलूज येथे, दर गुरुवारी चाकण इथे आणि इतर वेळी औंध बाणेर येथे उपलब्ध असतील. संपर्क 98-225 20-175, 98-225 20-175, 98-225 20-175. डॉक्टर समीर सर, तुम्ही सांगताय मणक्यांच्या विकारांवर कसं पंचकर्म सांगितलंय आणि सायटिका बद्दल तुम्ही सांगत होतात. आता सायटिका म्हणजे आयुर्वेदात त्याला गृध्रसी म्हणतात. आता सायटिका म्हणजे काय, सायटिका नावाची नस आहे जी आपल्या कमरेच्या मणक्याच्या इथून उजव्या आणि डाव्या दोन्ही पायाकडे जाणारी नस आहे. मणके झिजल्यामुळे किंवा मणक्यातली चकती सरकल्यामुळे ही नस दबली जाते आणि ही नस दबल्यामुळे ती नस ज्या ज्या पायाला सप्लाय करत असते त्या ठिकाणी लक्षणं तयार करते. ते लक्षणं काय
काय करता येत की पाय दुखायला लागतो, पाय उचलून टाकता येत नाही, पाय फरफटत चालला जातो, मुंग्या येतात, बधीरपणा यायला लागतो. आता गृध्रसी म्हणजे आयुर्वेदात गृध्रसी म्हणले त्याला मराठी आपण गिधाड असं म्हणतात. आता जसं गिधाड पाय फरफटत चालतो, जसं जर नस दबली असेल, तुम्ही पाय उचलून टाकत नसाल, पायची ताकद नसेल तर तुम्ही पाय फरफटत चालता, म्हणून त्याला आयुर्वेदात गृध्रसी म्हणले. ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसणारा आजार आहे हा. अच्छा, बरोबर. श्रोते हो, जीवनशैलीजन्य आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, ओबेसिटी, वंध्यत्व आणि इतर आजार, त्याचप्रमाणे पित्तविकार, पोटविकार, संधिविकार अशा आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीसाठी आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी संपर्क करा प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील वैद्य तेजस्विनी भाले यांना. प्रकृती आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिकच्या शाखा औंध, पाणेर, अकलूज आणि चाकण इथेही. संपर्क 98 225 20 175, 98 225 20 175, 9822 20175. आता या सगळ्यासाठीच मग पंचकर्म किंवा आयुर्वेदामध्ये काय सांगतात? नक्कीच, मणक्याचे विकार हा प्राधान्याने आयुर्वेदाने वाताच्या विकारांमध्ये गणलेला आहे. त्याच्यामुळे वाताचा विचार करून आम्ही त्या नसा मोकळ्या करणे, हाडांची जी झीज झाली, विशेषतः मणक्यांची झीज झाली ती भरून आणणे, जे स्नायू मणक्यांच्या आजूबाजूचे कडक झाले ते मोकळे करणे आणि त्याची ताकद वाढवणे, जेणेकरून हे पुन्हा उद्भवू नयेत आजार, या म्हणून उपाय सांगितलेत. ज्यावेळेस पोटातून उपचार केले जातात, जे आता सांगितलं की नसा मोकळ्या करणे, स्नायू मोकळे करणे, स्नायूंची ताकद वाढवणे आणि हाडांची झीज भरून आणणे, ताकद वाढवणे, ह्यासाठी पोटातून औषधे दिलीच जातात. त्याचप्रमाणे पटकीने उपाय किंवा उपशय मिळावा ह्यासाठी आयुर्वेदात जो पंचकर्माचा उपाय सांगितला, त्यात पंचकर्माचा उपाय किंवा उपचार हे मणक्याच्या विकारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर होताना दिसतात. त्यातला सर्वात महत्वाचा उपाय जो आम्ही करतो, जो कंपल्सरी असल्यासारखाच आहे, तो म्हणजे बस्ती. आता मणक्याचा विकार किती गंभीर आहे, किती जुना आहे, त्यांनी किती नसा दबल्यात, किती हाडांची झीज झाली, त्या अनुषंगाने 8 दिवस, 15 दिवस, 30 दिवस हे बस्तीचे उपचार करावे लागतात. जितका जास्त मणका तुमचा झिजलेला असेल किंवा खराब असेल, जुना झालेला असेल आजार मणक्याचा, तितके जास्त दिवस बस्तीचे उपाय हे करावे लागतात. त्याचबरोबर अभ्यंग, तेल लावत राहणं. जसे मी म्हटलं की अभ्यंग हा आयुर्वेदातला खूप महत्वाचा उपाय आहे की जो वाताचं शमन नित्य बेसिसवर म्हणजे रोजच्या काळात करत राहतो दैनंदिन ह्याच्यामध्ये. त्यामुळं ज्यांना मणक्याचे विकार आहेत किंवा होऊ द्यायचे नाहीत त्यांनी आम्ही सांगतो की रोज पाठीच्या मणक्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं तेल, औषधी घेतलं तर चालेल, नाही तर घरचं खोबरेल तेल सुद्धा तुम्ही रोजच्या रोज तिळाचं तेल मणक्याला रोज 5 मिनिटं लावत जा. त्याच पद्धतीने कडक झालेले स्नायू आहेत, तिथली सूज आहे, दुखावा कमी करायचा असेल तर स्वेदन म्हणून आहे, वाफ देणं, हे तुम्ही नाडी स्वेद म्हणून एक उपाय आहे, त्यांनी तुम्ही कंट्रोल करू शकता. त्याच पद्धतीने पिंड स्वेद म्हणून एक स्वेदनाचा प्रकार आयुर्वेदात आहे, ज्याला दूध भाताचा शेक असं म्हणून सामान्य भाषेत बोललं जातं. हा दूध भाताचा शेक मणक्यांची चकती सरकल्यानंतर जे त्रास होतात, ज्याला PID म्हणतात, तर त्या आजारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर होताना दिसतो. जे मणक्यांची चकतीच्या ठिकाणी जी काही सूज आलेली असेल, नसा दबलेला असेल, ते मोकळे करणं, स्नायूंची ताकद वाढवणं आणि मणक्यांची झालेली झीज भरून आणायला खूप फायदेशीर होताना दिसते. त्याच पद्धतीने तुम्ही ऐकलं असेल कटिबस्ती आणि मन्याबस्ती म्हणून आहे. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेच्या स्पॉन्डिलायटिससाठी आणि कमरेच्या स्पॉन्डिलायटिससाठी उडदाच्या पिठाचं पाळं बनवलं जातं. मानेच्या ठिकाणी किंवा कमरेच्या ठिकाणी ज्या त्रास आहे त्या ठिकाणी तुम्हाला तेल गरम घातलं जातं आणि ती जानुबस्तीचा एक उपाय होताना दिसतो. असे असंख्य उपाय आयुर्वेदात सजेस्ट केलेले आहेत की जे मणक्याच्या विकारांना खूप फायदेशीर होताना दिसतात. फक्त रुग्णांनी वेळेत वैद्याच्या ठिकाणी उपस्थित होणं आवश्यक आहे. वैद्याने तपासल्यानंतर जेवढे दिवस उपाय सांगितलेले आहेत तेवढे दवाखान्यात करणं किंवा घरी सांगितले असेल तर ते करणं आणि त्याच्या जोडीला व्यायाम करत राहणं हे आवश्यक आहे. नक्कीच. या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद सर. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, जीवनशैलीजन्य आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, ओबेसिटी, वंध्यत्व आणि इतर आजार, त्याचप्रमाणे पित्तविकार, पोटविकार, संधिविकार अशा आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीसाठी आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी संपर्क करा प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील डॉक्टर समीर भाले यांना. डॉक्टर समीर भाले सर महिन्यातून पहिल्या रविवारी अकलूज येथे, दर गुरुवारी चाकण इथे आणि इतर वेळी औंध पाणेर येथे उपलब्ध असतील. संपर्क 98 225 20 175, 98 225 20 175, 98225201